नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे। दोन मुद्दे मी टॅग केले आणि पहिल्या मुद्द्यामध्ये जो मुद्दा अनेक वेळेला खरं म्हणजे दिसला पण फारसा चर्चेला आला नाही ते म्हणजे ठाकरे नावाचं वलय नसताना शिवसेनेसारख्या पक्षामध्ये इतकं मोठं बंड घडवून आणून एकनाथ शिंदे हा आपला जो फ्लॉक आहे, जो एक गट आहे, तो गट आजपर्यंत संघटित कसे राखू शकले? अशी कुठली गोष्ट एकनाथ शिंदे यांच्याकडे की जे पहिल्या यादीत पण दिसतं आहे की ज्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना जे जमलं नाही, जे छगन भुजबळ यांना जमलं नाही, किंवा याच्या आधी ज्यांनी सर्वात मोठं बंड केल्याचा दावा केला त्या नारायण राणेंना जमलं नाही, अगदी ठाकरे कुटुंबातल्या आणि ज्यांनी सातत्यानं हे सांगितलं की मी कधीही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला नाही, ते राज ठाकरेंना पण जमलं नाही, अशी कुठली गोष्ट एकनाथ शिंदे यांच्याकडे की ज्या कारणामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले लोक परत आले नाही आणि ते या यादीतनं पण दिसतंय। एकनाथ शिंदे, ज्याला राजकीय विश्लेषक किंवा विरोधी पक्षातले लोक म्हणतील की एक प्रकारचं हे विधिनिषेध असलेलं राजकारण आहे किंवा राजकारणात करू नये ती सगळी गोष्ट आहे जी एकनाथ शिंदे करतात, म्हणजे कुठलीही फाईल त्यांच्याकडे आली ती कितीही अर्थपूर्ण असली तरी एकनाथ शिंदे हे आपल्या माणसासाठी सही करायला ते मागं पुढे विचार करत नाहीत आणि म्हणून ज्यांना मंत्रिपदं मिळाली त्यांचंही समाधान झालं। आता सुहास कांदेसारखं उदाहरण आहे की जे सुहास कांदे हे कायम छगन भुजबळ यांच्याबरोबर भांडत होते, ते सुहास कांदे हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर एकदम चिडीचूप कसे झाले? तर ते स्वतःच सांगतात की, कारण त्यांचा एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता की एकनाथ शिंदेनी त्यांना हवं ते दिलं। हवं ते म्हणजे काय? तर त्यांच्या मतदारसंघामध्ये 1000-1500 कोटीची कामं। आता ज्ञानराज चौगुलेसारखे उमरग्याचे आमदार आहेत, ते 3-4 टर्म असलेले आमदार आहेत, त्यांनाही एखादं महामंडळ किंवा मंत्रिपद मिळेल असं वाटलं होतं पण ते नाही मिळालं, पण त्यांनाही हवं ते दिलं। सो एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या यादीमध्ये हे हवं ते मिळाल्यांची संख्या किती आहे ते मी सांगणार आहे आणि हेच आजचं विश्लेषण आहे। बरं, भारतीय जनता पार्टीचं जे काही तत्वाचं राजकारण आहे त्यालाही एकनाथ शिंदे यांनी यावेळच्या यादीमध्ये पूर्णपणे बाजूला सारलंय असं दिसतंय। भारतीय जनता पार्टी ही अंतर्गत सर्व्हे करत असते आणि मग आपल्या नाराज मंडळींच्या तिकीटबद्दल ते फारच कॉन्शियस असतात। जसं यावेळेला त्यांनी काही जणांची तिकीटं कापलीत, काही नवे चेहरे दिलेत, काहींना गॅसवरती ठेवलंय। एकनाथ शिंदेने असं काहीही केलेलं नाहीये। त्यांच्या 46 जणांची जर यादी आपण बघितली तर जे एरवी महाराष्ट्रात नको त्या बेताल बडबडीमुळे चर्चेत होते, लगेच तुमच्या डोळ्यासमोर नावं आली असतील, अशा सगळ्या मंडळींना एकनाथ शिंदे यांनी तिकीट दिलंय किंवा ज्यांच्यामुळे सरकार अनेक वेळेला अडचणीत आलं, सभागृहामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली, यातला एकही जण एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या यादीतनं सुटला नाही। मी नंबर काउंट केला तर 46 पैकी 33 जण असे आहेत की ज्यांना रिटेन केले एकनाथ शिंदेंनी, जे त्यांच्याशी लॉयल राहिले, अशा सगळ्यांना संधी मिळाली आहे। आणि अनेक अर्थांनी कुटुंब कल्याण, ज्याला कोट कल्याण म्हणतो आपण, असं ते कोट कल्याण एकनाथ शिंदे यांनी केलंय। आणि म्हणून या यादीचं विश्लेषण करत असताना एकनाथ शिंदे या राजकीय व्यक्तिमत्वाबरोबर ज्या अलीकडच्या काळातल्या त्यांच्या यशाच्या कहाण्या जोडल्या गेल्यात त्यांना वगळून चालता येणार नाही, त्यांना वगळून आपल्याला बघता येणार नाही। बघा, एकनाथ शिंदे यांची जर यादी आपण बघितली तर रामटेकमध्ये जे आशिष जयस्वाल आहेत, आशिष जयस्वाल हे अपक्ष आहेत, भाजपला त्यांची लॉयल्टी होती, ती जागा रामटेकची भाजपकडनं घेतली आणि ती त्या जागी, कारण पारंपरिक रामटेकची जागा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये जो वाद सध्या सुरू आहे तो या रामटेकच्याच जागेवरून सुरू आहे, ती जागा एकनाथ शिंदेने आपल्याकडे घेतली आणि अपक्ष असलेले आशिष जयस्वाल यांना शिवसेनेचं तिकीट दिलं। भंडाऱ्यातनं पण तशीच परिस्थिती आहे, नरेंद्र भोंडेकर यांना पण संधी मिळाली आहे। दिग्रसमध्ये बघा, संजय राठोड यांच्याबद्दल किती टीका झाली। संजय राठोड यांचं जे पूजा राठोडचं प्रकरण आहे ते राज्यभरात गाजलं। संजय राठोड यांना ना त्यांनी संधीच दिली, यावेळेला मंत्रिपद दिलं, त्यांना स्थिर व्हायला मदत केली। नांदेड उत्तरमधून बालाजी कल्याणकर, जे एकनाथ शिंदे यांचे पीए आहेत, ते यावेळेला निवडणूक लढतायत आणि त्यांच्या उमेदवारीवरून बराच काळ खल सुरू होता। एकनाथ शिंदे हे अनेकांचं जे कोट कल्याण करतात आणि ज्यांना राजकीय दृष्ट्या आपल्याला उपयोगाचा जो कुणी आहे किंवा आपल्याशी जो लॉयल आहे, अशा सगळ्यांना मन मोठं करून जे जे काही देत राहतात त्यातलं हे उदाहरण आहे। कळमनुरीतनं संतोष बांगर, मी ज्या वादग्रस्त आमदारांच्या यादीबद्दल बोललो होतो, संतोष बांगर यांची किती वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राने बघितली किंवा कृती बघितली। संतोष बांगर यांना रिटर्न केले। जालन्यामधून अर्जुन खोतकर, जे मागच्या वेळेला पडले होते, जे मंत्री होते, ते धाराशिवचे पालकमंत्री होते, त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। जे अर्जुन खोतकर मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्याच्या संपर्कात आहेत असं म्हटलं जात होतं, ज्यांच्या ईडी आणि तत्सम चौकशी होती। आणि इंटरेस्टिंगली जेव्हा मधल्या काळामध्ये आम्ही समृद्धी
आणि मुंबईतल्या सी लिंकची बातमी केली त्यावेळेला अर्जुन खोतकर यांच्या बंधूंना मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टची पण या निमित्ताने चर्चा झाली होती. सो जालन्यातनं अर्जुन खोतकर यांना संधी मिळाली आहे. सिल्लोडमधून अब्दुल सत्तार जे मंत्री आहेत त्यांना संधी मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर मध्यमधून प्रदीप जयस्वाल की ज्यांनी शिवसेना सोडून अपक्ष विजयी होण्याचा विक्रम केला होता आणि जे एकनाथ शिंदे यांचं बंड झालं त्याबरोबर पहिल्या गटात आले होते त्या प्रदीप जयस्वाल यांना संधी मिळाली आहे. संजय शिरसाट यांना महामंडळाचा लाभ मिळाला. त्यांना खरं तर मंत्री व्हायचं होतं परंतु त्या संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून संधी मिळाली आहे. इंटरेस्टिंग, ज्या कोर्ट कल्याणबद्दल मी बोलत होतो, संदीपान भुमरे हे आता खासदार झाले. त्यांच्या मुलाला पैठणमधनं संधी मिळाली आहे. विलास संदीपान भुमरे हे पैठणमधून उमेदवार असणार आहेत. वैजापूरमधून रमेश बोरनारे यांना संधी मिळाली आहे. नांदगावमधून सुहास कांदेंना संधी मिळाली आहे. मालेगाव बाह्यमधून दादाजी भुसे यांना संधी मिळाली आहे. ओळा माजीवाडातनं प्रताप सरनाईक यांना संधी मिळाली आहे. माघाटनेतनं प्रकाश सुर्वे यांना संधी मिळाली आहे. जोगेश्वरी पूर्वमधून मनीषा रवींद्र वायकर, पुन्हा कुटुंबाचं कल्याण आहे. या रवींद्र वायकर हे आता 46 मतांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव करून तिथे खासदार झाले. त्यांच्या कुटुंबात दुसरं तिकीट देत असताना जसं संदीपान भुमरे यांच्याबद्दल विचार केला नाही तसा एकनाथ शिंदेनी अजिबात विचार केला नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता घराणेशाही एवढी स्थिरावलेली आहे आणि तसंही मला नेहमी वाटतं की शिवसेना हा जो राजकीय पक्ष आहे तो जरी प्रादेशिक पक्ष असला तरी त्या प्रादेशिक पक्षानं तशी काही स्वतःची ठोस अशी विचारसरणी कधीच मानली नाही. कधी हिंदुत्वाच्या लाटेवर, कधी प्रादेशिकतेच्या लाटेवर, कधी आणखी वेगवेगळे मुद्दे घेऊन हा पक्ष पुढे जात राहिला आणि त्यातनं जे लोक जोडत आले या पक्षाबरोबर त्या मंडळींनी आपल्या आयडिओलॉजीचा कधी फार विचार केला नाही. आणि म्हणून आपल्याला दिसतंय की आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेले मंडळी सुद्धा तशाच पद्धतीची आहेत आणि अर्थात आता ते लोकांनी स्वीकारलेलं असल्यामुळे त्याच्यात कुणाला वावगं वाटायचं काही कारण नाही. सो जोगेश्वरी पूर्वमधून श्रीमती मनीषा रवींद्र वायकर, चांदिवलीतनं दिलीप लांडे, कुर्ल्यातनं मंगेश अनंत कुडाळकर, माहीममधनं सदाशंकर सरवणकर, भायखळ्यातनं यामिनी यशवंत जाधव. यामिनी जाधवांनी लोकसभेची निवडणूक लढलेली आहे, त्यांना पुन्हा संधी दिलेली आहे. पुन्हा हा जो एकनाथ शिंदेचं दातृत्व आहे ते दिसतंय. कर्जतमधनं महेंद्र थोरवे जे विद्यमान आमदार आहेत, अलिबागमधनं महेंद्र दळवी जे विद्यमान आमदार आहेत, महाडमधनं भरतशेठ गोगावले जे विद्यमान आमदार आहेत, उमरग्यातनं ज्ञानराज चौगुले जे विद्यमान आमदार आहेत, परंड्यातनं तानाजी सावंत यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत कठीण आहे आणि त्यांच्याबद्दल इतक्या नकारात्मक चर्चा राज्य पातळीवरती इतक्या वेळेला झाल्यात आणि अशा वेळेला तानाजी सावंत यांना त्यांचा मतदारसंघ बदलून हवा आहे किंवा ते काहीतरी वेगळ्या विचारात आहेत असं म्हटलं जात होतं. परंतु त्याच तानाजी सावंत यांना पहिल्याच यादीमध्ये एकनाथ शिंदे यांनी संधी दिली आहे. परंड्यात तानाजी सावंत उमेदवार असतील. सांगोल्यातनं काय झाडी काय डोंगरवाले, शहाजी बापू पाटील पुन्हा रिटेन केलेले आहेत. पाटणमधनं शंभूराज देसाई आहेत. दापोलीतनं योगेश रामदास कदम आहेत. रत्नागिरीतनं उदय रवींद्र सावंत आहेत. आणि इथे बघा, रत्नागिरीतनं उदय रवींद्र सामंत आणि राजापूरमधनं किरण रवींद्र सामंत. अजिबात विचार केला नाही. एकाच घरामध्ये 2 तिकीट त्यांनी दिली. सावंतवाडीतनं दीपक वसंतराव केसरकर आहेत. राधानगरीतनं प्रकाश आनंदराव आबिटकर आहेत. करवीरमधून चंद्रदीप शशिकांत नरके आहेत. खानापूरमधून सुहास अनिल बाबर आहेत. सो हा जो एकनाथ शिंदे यांचा हा जो भाव आहे की ज्या भावामुळं ते आता आणखीन एक उदाहरण आहे बघा. इथे जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव रघुनाथ पाटील यांना रिटेन केलंय. अमोल चिमणराव पाटील हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. त्यांच्या चिरंजीवाला संधी दिली आहे. पाचोरमधनं किशोर धनसिंग पाटील, मुक्ताईनगरमधून चंद्रकांत निंबा पाटील. ही जागा पूर्वी भाजप लढायची, तिथे तुम्हाला माहिती आहे एकनाथ खडसे यांचं प्राबल्य होतं. बुलढाण्यातनं संजय रामभाऊ गायकवाड यांना संधी मिळाली आहे. मेहकरमधनं संजय भास्कर रायमुलकर. दर्यापूर इंटरेस्टिंग आहे. अभिजित अनंतराव अडसूळ, की ज्या अनंतराव अडसूळांना राज्यपाल पदाची भाषा त्यांना संधी देऊ असं म्हटलं होतं, आत्ताच त्यांना महामंडळावरती घेण्याबद्दल चर्चा झाली. त्या कॅप्टन अभिजित अनंतराव अडसूळ यांना संधी दिलेली आहे. साक्रीतनं श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावी त्यांना संधी दिली आहे. चोपडा इंटरेस्टिंग आहे. तिथे लता सोनवणे आमदार होत्या. त्या ठिकाणी आता त्यांचे पती चंद्रकांत बळवंत सोनवणे यांना शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटानं संधी दिली. जी 46 जणांची यादी काय सांगते? लोकसभेला एकनाथ शिंदे ज्या स्ट्राईक रेटबद्दल बोलतायत तो स्ट्राईक रेट त्यांना मेंटेन करायचा आहे. विधानसभेला उमेदवार महत्वाचा असतो, त्याचं स्वतःचं जे काही कर्तृत्व आहे ते महत्वाचं असतं. त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं काहीही निकष लावले असले स्वतःच्या आमदाराबद्दल, उमेदवाराबद्दल, एकनाथ शिंदेनी त्याचा अजिबात विचार केलेला नाही. जो मेरे साथ है वो सबको टिकट मिलेगा, सबको टिकट मिल गया. जो मेरे साथ है
उनके फॅमिली को भी तिकीट मिल गया आणि भाजपच्या 3 जागा त्यांनी खेचलेल्या आहेत आणि हे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या राजकीय फरकाचं मोठं द्योतक आहे आणि म्हणून मला खात्री वाटते की जर एकनाथ शिंदे यांनी अशाच पद्धतीचं यश मिळवलं तर पोस्ट इलेक्शन एकनाथ शिंदे यांची ही जी जादू आहे हा योगायोग नाहीये की खेड शिवापूरला निवडणुकीच्या तोंडाच्या आधी पैसे सापडतात आणि त्या पैशाचा सगळा जो रोख आहे तो सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे जातो कारण एकनाथ शिंदे सर्वार्थाने एकनाथ आहे आणि त्याचा प्रभाव अशा अर्थाने दिसतो। काही जणांना वाटेल की ही एकनाथ शिंदेची भलामण नाही, अजिबात नाहीये। राजकारण हे तत्वाला धरूनच असलं पाहिजे, स्वच्छतेकडे ते जायला हवं, पण लोकांनी स्वीकारलंय आणि राजकारणी आता त्याचा अंगीकार करताना दिसत आहेत आणि 2019 नंतर तर महाराष्ट्रात कुठल्याही तत्वाला काहीही अर्थ राहिलेला नाही, कोणताही राजकीय पक्ष याच्यापासून अपवाद नाही। तो थांबूया आपण। महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या राजकीय घडामोडीचं विश्लेषण तुम्हाला पाहता येईल, म्हणूनच तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक छोटे मोठे अपडेट अत्यंत निष्पक्षपणे कोणाचीही बाजू न घेता पाहायला मिळतील। तुमच्या तरीही काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या जरूर करा। थांबूया।